स्वतः लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण, हे ठणठणीत, आणि लोकांना सांगते डुबक्या मारा. हे असं यांचं सगळं फाकड तत्वज्ञान आहे. ज्याप्रमाणे यांचा स्वातंत्र्य लढ्याशी, देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी काही संबंध नव्हता, तसाच यांचा महाराष्ट्राच्या लढ्याशी सुद्धा सुतराम संबंध नव्हता. आणि ही गोष्ट 400-500 वर्षापूर्वीची नाही, आत्ताच्या 60-65 वर्षापूर्वीची आहे. जे परवा येऊन गेले ना इकडे, अनाजी पंत जोशी घाटकोपरमध्ये बडबडून गेले. घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे. अहो, तुमच्या बापांनी नाही दिली आम्हाला मुंबई मराठी माणसांनी लढून बलिदान करून मिळवलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला शिकवायला जाऊ नका. त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र जागा वाटपावरनं फोडणारी ही अवलाद जनसंघाची, हिला ना मुंबईबद्दल, मराठी भाषेबद्दल काही प्रेम आहे, ना देशाबद्दल काही प्रेम आहे. आता अधिवेशन सुरू आहे. देवेंद्र फडणवीस काल परवाकडे बोलले, काय कशाचा काय संबंध, कामाला स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का? अहो, तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचं दुःख आहे. कारण नुसतं माझ्या राज्याचं नुकसान होऊन मालकाच्या मित्राच्या खिसे भरणाऱ्या कामांना नुसती स्थगिती नाही, तर ठामपणे नकार दिला तिकडे उद्धव ठाकरे पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस सारख्या येण्यागावळचं काम नाही येते. आणि देवेंद्रजी, तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय. जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा. मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं. तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा. मी कोणत्या कामाला स्थगिती दिली होती? जरूर दिली होती. आरे कॉलनी मधल्या त्या वृक्षतोडीला मी जरूर स्थगिती दिली होती. आणि सरकार राहिलं असतं तर तुम्ही रद्द करून कांजूरला आता तुम्ही या अडाणीच्या घशामध्ये जी जागा घातली, तिकडे कांजूर मार्गला माझ्या मेट्रोचं स्टेशन करून दाखवलं असतं. पण सगळं काही उचलून तुम्ही गुजरातला पळवून नेताय. तुमचे मालक तिकडे बसलेत. आमचं गुजरात्यांबद्दल काही भांडण नाहीये. पण ही लोक येऊन आता तो जो काही भाषिक प्रांतवाद करतायत, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना झाली. गुजराती लोकांना गुजरात मिळालं, त्यांना त्यांची राजधानी मिळाली. उत्तर प्रदेशमध्ये तसाच मध्य प्रदेश तयार झाला, उत्तर प्रदेश तयार झाला, बिहार झाला, सगळे प्रदेश तयार झाले. त्यांना त्यांची भाषा आणि त्यांची राजधानी मिळाली. मराठी माणूस म्हटल्यानंतर मराठी माणसाला कोणी किंमतच देत नाही. मराठी काय करेल मराठी? आणि असे गद्दार आहेत. मराठी माणूसच मराठी माणसाचा घात करतो. म्हणून ती जी काय खेकड्याची गोष्ट आहे की इतर सगळ्या माशांच्या टोपलीवरती कवर टाकतात, पण खेकड्याच्या टोपलीवरती नाही का? कारण तेच एकमेकांचे पाय खेचतात. तसंच गत दुर्दैवाने आपली झालेली. कधीतरी आपण ह्या आपली जी काय प्रवृत्ती आहे ती तोडून आपण सगळ्यांच्या पुढे जाऊ शकणार आहोत की नाही, हे या शिबिरात काही ठरवणार असाल तर तुम्ही निर्धार करा. किती दिवस बसायचंय? हिंदुत्व आहेच ना. पण शिवसेना प्रमुखांनी जे सांगितलं होतं की मी महाराष्ट्रामध्ये मराठी आहे आणि देशामध्ये मी हिंदू आहे, असे मी गुजरातमध्ये गुजराती आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे, बिहारमध्ये बिहारी आहे पण देशामध्ये मी हिंदू आहे, ही आमची हिंदुत्वाची व्याख्या आहे. आज संपूर्णपणे तुम्ही नासून टाकताय. हिंदुत्व जय श्रीराम. अहो, जय श्रीराम आम्ही सुद्धा म्हणतो, पण आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. हा राम तुम्ही तुमचा त्याच्यावरती शिक्का उमटू शकत नाही. राम आमचा सुद्धा आहे. आणि म्हणूनच मी माझ्या शिवसेनेच्या वचननाम्यामध्ये जे वचन दिलं होतं पुन्हा मी करणारच. राज्य तर आपण आणणारच. हे असं तसं नाही मी सोडणार आहे ना. असं तसं सोडणार नाही. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात मी आपल्या दैवताचं छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारून दाखवणारच.
आम्ही जय श्रीराम बोलोच, पण त्यांना तुम्हाला सुद्धा भाजपवाल्यानो जय शिवराय, जय शिवाजी, जय भावनी बोलायला लावलंच पाहिजे आणि ते तुम्हाला आम्ही लावूच. जर तुम्हाला कोणी बोललं जय श्रीराम, ठीक आहे जय श्रीराम, पण जय शिवाजी, जय भावनी पण बोल, तोपर्यंत त्याला सोडू नका, सोडू नका त्याला. तुम्ही आता आम्हाला दैवतावरून भांडणं लावायला निघाला. आजपर्यंत या मुंबईमध्ये जेवढी जेवढी संकट आली, नैसर्गिक आपत्ती असेल, अतिरेक्यांचा हल्ला असेल, स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता